नागपूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा प्रस्तावित अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केल्यानंतर आता स्थायी समितीच्या स्तरावरही त्यावर चर्चा होणार आहे. शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांच्या सूचना व मते विचारात घेऊन 1 महिन्याच्या आत स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी दिली. मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर प्रतिक्रिया देताना दाणी म्हणाल्या की हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असून त्यावर सर्वंकष चर्चा होणे आवश्यक आहे. नागपूर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, विकासाच्या गरजा तसेच विविध विभागांशी संबंधित मुद्दे लक्षात घेऊन स्थायी समिती नागरिकांकडून सूचना आणि मते मागवणार आहे. जे कमिशनर साहेबांनी बजेट प्रस्तुत केलं त्या बजेटमध्ये साधारण त्यांनी 25-26च्या रिवाइज्ड एस्टिमेट्स की रेव्हेन्यू थोडेसे वाढले आहे ते त्यांनी सांगितलं आणि 26-27मध्ये अजून त्यांनी बजेटमध्ये काही टक्क्यांची वाढ करून साधारण 5,500 कोटीच्या जवळपासचे आकडे त्यांनी बजेट साईज म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बाकी सगळ्या रेव्हेन्यूचा अभ्यास, कॅपेक्सचा अभ्यास सगळा करून आम्ही चांगलं बजेट सादर करण्याचा प्रयत्न नाही. हा एक त्यांनी सादर केलेलं बजेट आहे. त्याने त्याच्यामध्ये 75 वर्ष कंप्लीट झाले म्हणून 75 मैदानं, 75 बगीचे अशा काही गोष्टी सांगितलेल्या त्यांनी प्रस्तावित केल्या. आता त्याच्यावर आमची समिती पण एकदा बसेल, नागरिकांच्या सूचना असतील, काही बाकी गोष्टी असतील त्या सगळ्या इन्कॉर्पोरेट करून एक चांगलं बजेट आम्ही सादर करू. सगळ्याच गोष्टींचा विचार आम्ही करतोय. होणार आहे की नाही होणार आहे तुम्हाला आम्ही जेव्हा बजेट प्रस्तुत करू तेव्हाच आम्ही सांगू. पण आम्ही सूचना सगळ्यांकडून मागवलेल्या आहे. बऱ्याच ठिकाणी बॉक्सेस पण ठेवलेले आहेत. काही सूचना प्राप्त होतात तर 15 तारखेपर्यंत ते बॉक्सेस राहतील. काही ठिकाणी जिथे कालपासून ठेवले, परवापासून ठेवले त्यांचा कालावधी थोडासा वाढवू आणि आपण सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण एक चांगलं बजेट प्रस्तुत करू, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख. विषयाला हात घातला. आमच्या महापौरताई असतील किंवा सत्तापक्ष नेते असतील किंवा आमचे इतरही नेते असतील, सगळ्यांचा या विषयाकडे फार जास्त कल आहे की आपल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आकांक्षाच्या शाळा चांगल्या चालू आहेत, त्याच्यात यावर्षी काही अतिरिक्तची भर पडेल आणि आपण असं नक्कीच प्रयत्न करतो आहे की एका आकांक्षा संस्थेवरच न डिपेंडंट राहता अजून काही 4 संस्थांशी मिळून आपण काही चांगलं प्रदर्शन करू शकतो का. आपल्या इथे सत्तापक्ष नेत्यांची पण अशी सूचना होती की आपण ट्रेन द ट्रेनर्सवर पण फोकस करावा. अजून काही शाळेमध्ये चांगले पेडगॉजीज वापर करून आपण करू शकतो का. त्यासाठी तुम्ही बघितलं असेल नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही शाळांमध्ये जाऊन आम्ही व्हिजिट पण करून आलो. सो त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि निश्चितच या बजेटमध्ये शिक्षणावर भर असेल. शिक्षण नागपूर महानगरपालिकेत शाळेमध्ये जे पटसंख्या कमी होतं त्याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? खूप साऱ्या गोष्टी असू शकतात त्याच्यामागची कारण. आम्ही पण अभ्यास करतोय कारण की मागील 4 वर्ष प्रशासन होतं, खूप जास्त लक्ष देणारं कोणी त्याच्याकडे नव्हतं. पण आम्ही त्याच्यावर अभ्यास करून या बजेटमध्ये त्याच्यावर ज्या काही सूचना आल्या असतील, ज्या काही कमी राहिल्या असतील त्याच्यावर काम करून एक या बजेटमध्ये शिक्षण केंद्रित गोष्टी पण या बजेटमध्ये राहतात. नागपुरामध्ये 51 UPSC चालू आहेत. आणि तुम्ही UPSCला काही भेट दिल्या असतील तर काही UPSC खूपच चांगल्या आहेत. ज्या UPSC डिलिमिटेड झाल्या किंवा ज्यांच्या जीर्ण झाल्यात तर त्याच्यामध्ये महापौर मॅडमनी पण सूचना केली. आपण त्या विभागाच्या HOD सोबत पण चर्चा केली. बालेभाऊसुद्धा त्या बैठकीमध्ये होते. तर आपण त्याच्यामध्ये पण काय बदल करू शकतो आणि त्याच्यात काय पावलं उचलू शकतो, ज्याला रेग्युलराइज कसं करता येईल, डिजिटलाइज कसं करता येईल त्याच्यावर काम चालू है. फिर हमारे बजट के वक्त का एक्साइटमेंट कैसा रहेगा. जो आज सिर्फ कमिश्नर ने बजट प्रस्तुत किया है, हम जब बजट प्रस्तुत करेंगे तो उसमें ये सारी चीज़ें इनकॉर्पोरेटेड रहेगी. विचार नए चीज़ों के बारे में भारतीय जनता पार्टी हमेशा ये उत्सुक रहती है. नई चीज़ों के लिए भारतीय जनता पार्टी हमेशा उत्सुक रहती है. और जैसे हमने बताया कि केंद्र सरकार का भी इस पर इंसेंटिव का एक अच्छा प्रयोजन है और इस साल के बजट में भी माननीय निर्मला सीतारमण जी ने भी उसको प्रमोट करने के लिए और एक इंसेंटिव स्कीम भी निकाली है. तो जो 200 करोड़ के बॉन्ड्स की बात है तो उसकी प्रक्रिया अंतिम टप्पे पर है और निश्चित ही वो उसका स्वागत किया जाएगा.
शिवानी दाणी म्हणाल्या की मनपाच्या कामकाजात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून सूचना घेण्यात येतील. या सूचनांचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक बदल व सुधारणा करून स्थायी समितीचा अंतिम अर्थसंकल्प तयार केला जाईल. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सेवा आणि विकास कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या अपेक्षा आणि शहराच्या गरजा लक्षात घेऊन विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न असल्याचेही दाणी यांनी सांगितले. दरम्यान मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पुढील काही दिवसात स्थायी समिती आणि नगरसेवकांमध्ये चर्चा होणार असून त्यानंतर 1 महिन्याच्या आत स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.